जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील काही चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली घडामोड आहे फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। तर फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती AM खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे। तर महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी S चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे। तर आत्ताच इस्रोच्या दुसऱ्या पेसपोर्टची पायाभरणी ही तमिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह केव्हा आयोजित केला जातो। तर RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह हा 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या सप्ताहादरम्यान आयोजित केला जातो। त्यानंतर तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे। तर तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव आहे मेरा पहला वोट देश के लिए। त्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 नुसार भारत कोणत्या स्थानी आहे। तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 नुसार भारत हा 42व्या स्थानी आहे। वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे। तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने भारतासाठी नवीन CEO म्हणून सचिन जैन यांची नियुक्ती केली आहे। त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूरने कोणत्या देशासोबत आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूरने थायलंड या देशासोबत आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। त्यानंतर नुकताच कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर आत्ताच अशोक सराफ या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे। कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी केली आहे। तर तमिळनाडू या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या दुसऱ्या पेसपोर्टची पायाभरणी केलेली आहे। PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। तर PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी 75,021 कोटी एवढे मंजूर झालेले आहेत। त्यानंतर भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर्देशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे। तर भारतामधील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर्देशीय जलमार्ग जहाज हे तमिळनाडू या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे। त्यानंतर भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने कोणत्या राज्यामध्ये केले आहे। तर भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये केले आहे। भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम कोणती आहे। तर भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम ही गगनयान ही आहे।
त्यानंतर इंडियन सीड काँग्रेस 2024चे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे? तर इंडियन सीड काँग्रेस 2024चे आयोजन हे पुणे येथे करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणी बांधले आहे? तर भारतामधील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज हे कोचिन शिपयार्ड या कंपनीने बांधले आहे. कोणत्या राज्याने फेब्रुवारी 2024मध्ये बेकायदेशीर स्थलांतरास आळा घालण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे? तर हरियाणा या राज्याने फेब्रुवारी 2024मध्ये बेकायदेशीर स्थलांतरास आळा घालण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे. त्यानंतर वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठी 2023चा जी.डी. बिर्ला पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठी 2023चा जी.डी. बिर्ला पुरस्कार हा डॉक्टर आदिती सेंडे यांना मिळाला आहे. सर्वाधिक लांब महामार्ग म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. बघूयात किती जणांना उत्तर येतं. त्यानंतर नुकताच 19 फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर आत्ताच 19 फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन हे संबलपूर म्हणजेच ओडिशा या राज्यामध्ये झाले आहे. त्यानंतर आहे आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर आतापर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच PACE उपग्रह कोणी लॉन्च केला आहे? तर हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच PACE उपग्रह हा नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने लॉन्च केला आहे. त्यानंतर आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची कोणत्या राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे? तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ओडिशा या राज्यामधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देणारे विधेयक हे मंजूर करण्यात आले आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला 10% आरक्षण देणारे विधेयक हे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या 2024च्या आवृत्तीनुसार कोणत्या देशाने हेनली पासपोर्ट निर्देशांकात अव्वल स्थान मिळवले आहे? तर हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या 2024च्या आवृत्तीनुसार फ्रान्स या देशाने हेनली पासपोर्ट निर्देशांकात अव्वल स्थान मिळवले आहे. त्यानंतर भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना आत्ताच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.